ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि परतीच्या पावसानं मराठवाड्यात सुद्धा हाहाकार माजवलाय। उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणीतल्या पिकांचं नुकसान झालंय। मागील 2 दिवसांच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनची माती झाली आणि कापसाच्या वाती झाल्यात। परभणीतील सोयाबीन, कापूस आणि ऊसासह हजारो हेक्टरवरची शेती उद्ध्वस्त झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी होते। तर हिंगोलीतल्या झेंडूचाही परतीच्या पावसानं चुराडा केलाय। नवरात्रोत्सवासाठी बाजारात जाणाऱ्या फुलांचा पूर्णतः चिखल झालाय। त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी हवाल दिलाय। संध्याकाळी 5 वाजता मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आढावा बैठक घेतात। आणि परभणीतील खरीप पीक उत्पादक आणि हिंगोलीतील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। एकूण मला शेती 5 एकर आहे। शेतीमध्ये पूर्ण 5 एकर सोयाबीन पेरलं होतं। सोयाबीनची काढणीची वेळ होती। शेतामध्ये पूर्ण पसार पाडलेली होती आणि 2 दिवस मुसळधार पाऊस जवळजवळ इथे पडला। त्यामुळे माझ्या शेतातील संपूर्ण सोयाबीनचं पीक खराब झालेलं आहे। आपण बघत असताना कशा प्रकारे हे काळं पडलेलं आहे। याच्यातून पूर्ण कोंब आलेले आहेत। ही सगळी सोयाबीन ही पूर्ण खराब झालेली आहे। त्यामुळे शासनाला माझी एक विनंती आहे, कुठेतरी शेतकऱ्याला मदत मिळावी। मी 8 एकरामध्ये जवळपास 16 कापसाच्या बॅग लावल्या होत्या, पण परतीच्या पावसामुळं माझं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कापूस नेमका वेचायला आला आणि पाऊस पडला, त्याच्यामुळं कापसाच्या वाती झाल्या। कापसाच्या मधली सरकी भिजली। आता ती काढायची कशी, ती बाजारात घेऊन गेल्याच्या नंतर तिला भावही येणार नाही। ह्या सगळ्या पद्धती ज्या झाल्या त्याच्या ह्या सगळ्या शेतकऱ्याला मारक आहेत।